सोलापूर शहरासह ग्रामीण भागात शासनाकडून गोरगरीब जनतेकरिता येणारे रेशनिंग धान्य गोदामात आल्यावर ते रास्त भाव धान्य दुकानावर न पोचता खासगी व्यापाऱ्यांच्या मार्फत मोठ्या व्यापाऱ्यांना वितरित केलं जात असल्याने रेशनिंग धान्याचा काळा बाजार होत असल्याने अशा रेशनिंग माफियांवर कारवाई करावी अशी मागणी सामान्य नागरिक करत आहेत। महसूल कार्यालयाअंतर्गत पुरवठा विभागातील रास्त धान्य दुकानांकडून शासकीय गोदामात आलेला धान्य रेशनिंग कार्डाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला वितरित न होता सदर धान्य गोदामाजवळील दुकानदारांकडून रेशनिंग एजंटद्वारे खासगी व्यापाऱ्यांकडे अवाढव्य किमतीने पोचविले जात असल्याने दिवसेंदिवस हा प्रकार वाढत मोठ्या प्रमाणात चालला आहे। त्यामुळे शासनाने मंजूर केलेला धान्य हे गोरगरीब कष्टकरी श्रमजीवी वर्गाकडे न जाता मोठ्या व्यापाऱ्यांकडे जात असल्याने गरीब कुटुंबांचे हाल होत आहेत। महिन्याच्या सुरुवातीलाच येणारे रास्तभाव धान्य व्यापाऱ्यांना पोच करण्यासाठी धान्य एजंट रास्तभाव धान्य दुकानाच्या बाहेर घिरट्या घालत आहेत व खुल्या ॲपे रिक्षा व चारचाकी गाड्यांमध्ये रेशन मालाचे पोती बदलून जोडबाई पोलीस स्टेशन हद्द, जेल रोड पोलीस स्टेशन हद्द, MIDC पोलीस स्टेशन हद्द, सदर बाजार पोलीस स्टेशन आदीतून खुलेआम वाहतूक करताना दिसत आहेत। याकडे पुरवठा अधिकारी, पोलीस प्रशासन यांचे जाणून बुजून लक्ष नसल्याने त्यांचे काहीतरी आर्थिक हितसंबंध असल्याचे जाणवत आहे। विविध हद्दीत रास्त भाव धान्य दुकानावर डल्ला मारणाऱ्या तसेच गरिबांचा धान्य मोठ्या व्यापाऱ्यांना विकणाऱ्या एजंटांचा शोध घेऊन रेशन माफियावर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत।